मुंबईतील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलवर पालिकेची तोडक कारवाई. बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचं काम सुरू. याच हॉटेलमधील सेटवर कुणाल कामराचा शोध झाला होता. 2025 पासून इयत्ता पहिलीसाठी नंतर टप्प्याटप्प्यानं सीबीएसई अभ्यासक्रम राबवला जाणार. महाराष्ट्रातील संत, समाजसुधारक, ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचा समावेश असणार. राज्य, देश आणि जगाच्या पातळीवरील ज्ञान विद्यार्थ्यांना मिळणार. मंत्री दादा भुसेंची माहिती. नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खानचा जामिनासाठी अर्ज. 1 एप्रिलला सुनावणी होणार. तर घरावरील बुलडोजर कारवाईला स्थगिती. मात्र स्थगितीपूर्वीच नागपूर महापालिकेकडून फहीमच्या घरावर तोडक कारवाई. एकटं सोडता येत नसल्यानं मुलाला दगडाला बांधून आईची मजुरी. मुलाला बोलण्यासही अडचण. उपचारासाठी आईकडे पैसे नाहीत. साताऱ्यातल्या मजूर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री शिंदे घेणार. पुण्यामध्ये आमिर खान आणि संतोष देशमुख कुटुंबायांची भेट. संतोष देशमुखांचा मुलगा विराज देशमुखला मिठी मारत आमिर खानकडून सांत्वन. सोलापुरातील अनेक भागामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. जोरदार वाऱ्यामुळे झाडांची पडझड. उकाड्यापासून हैराण झालेल्या सोलापूरकरांना काहीसा दिलासा. आठवडाभरापासून उन्हाचा पारा 40 अंशांवर.